नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 8-10 दिवसापूर्वी कधीतरी शिवसेनेचे महापालिकेतले नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स म्हणजे आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या. तुम्ही ऐकलं असेल. आता ती बातमी हळूहळू मागे गेली होती आणि अचानक परत आता त्या धाडीत काय काय सापडलं त्याचा तपशील बाहेर यायला लागला आहे. आणि त्या तपशिलामध्ये यशवंत जाधव यांची एक खाजगी डायरी सापडली असा खुलासा आयकर खात्याकडून झाला आहे. आणि त्यावरून सगळी माध्यमं चाचपडत आहेत. कारण त्या डायरीमध्ये मातोश्री असा एक शब्द सापडलेला आहे आणि मातोश्रीला 2 कोटी रुपये गिफ्ट म्हणून दिले किंवा 50 लाखाचं घड्याळ भेट म्हणून दिलं असे काहीतरी उल्लेख आहेत. आणि त्यावरून त्याचा अर्थ कसा लावायचा म्हणून मराठी माध्यमं चाचपडत आहेत. आता ब्रेकिंग न्यूज वगैरे गौप्यस्फोट काय म्हणायचं ते म्हणा, पण ही समस्या इन्कम टॅक्स घोटाळा मनी लॉन्ड्रिंग अशी नाही आहे मित्रांनो. माझ्या मते ही समस्या खरी भाषिक समस्या आहे. महाराष्ट्राची जी अधिकृत भाषा आहे मराठी, तिला अभिजात भाषा हा दर्जा देण्याचा जो प्रश्न लटकून पडलेला आहे त्याच्याशी यशवंत जाधव यांच्या डायरीचा संबंध असावा असं मला वाटतं. कारण त्यामध्ये मातोश्री नावाचा जो शब्द आलेला आहे त्या शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा यासाठी आयकर खातं बुचकळ्यात पडलेलं आहे. एकूणच मराठी माध्यमं बुचकळ्यात पडलेली आहेत आणि अगदी शिवसेनेचेही लोक बुचकळ्यात पडलेत. शिवसेनेचे वक्ते प्रवक्ते नेते सगळे बुचकळ्यात पडलेत की यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्री हा दस्तावेज कुठून सापडला. ऐतिहासिक दस्तावेज आहे मित्रांनो, ऐतिहासिक आहे तो. कारण 50 लाखाचं घड्याळ हे कसं असतं. आता ते घड्याळ हे मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचं जे निवडणूक चिन्ह आहे तसंच घड्याळ आहे का, की हे घड्याळ आणखी काही वेगळ्या प्रकारचं आहे हेही अजून समोर आलेलं नाही. कारण जो तपशील आला आहे तो गोंधळात टाकणार आहे. पण याविषयी खूप बवाल गदारोळ झाला तेव्हा माध्यमांनी असं सांगितलं की यशवंत जाधव म्हणतात की ते घड्याळ आपण आपली मातोश्री म्हणजे आई हिला दिलेलं होतं. त्यामुळे मातोश्री हा शब्द आपण ज्या अर्थाने राजकारणात किंवा सार्वजनिक भाषेत मातोश्रीच्या अंगणात, मातोश्रीच्या प्रांगणात, मातोश्रीच्या पुढील दारी, मातोश्रीच्या मागील दारी असे शब्द जेव्हा बातम्यांमधून वापरतो, ती मातोश्री आणि यशवंत जाधव यांच्या डायरीतली मातोश्री यामध्ये फरक आहे असा निदान जाधव यांचा खुलासा आहे. कदाचित आपण इतक्या वर्षात मातोश्री हा शब्द असा वापरता विसरून गेलो की मातोश्री म्हणजे जन्मदाती आई. मातोश्री याचा अर्थ जन्मदाती आई असते हे आपण विसरून गेलो आणि म्हणून मराठी भाषा बिघडत गेली. तिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. त्याची कदाचित हीच अडचण असावी. सामनामध्ये जी अभिजात भाषा येते ती मराठी आहे की नाही हा सुद्धा एक वादाचा विषय सातत्याने झालेला आहे. आणि त्यामुळेही कदाचित मराठी भाषेचा अभिजात भाषा म्हणून मिळणारा दर्जा अडकून पडलेला असावा. यशवंत जाधव आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढायला मराठी लोकांना आणि मराठी भाषेला मदत करतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. कारण आपल्याला तरी कुठे माहीत होतं. आपण मातोश्री म्हटलं की एकच उद्धव ठाकरे जिथे निवास करतात किंवा त्यांचं निवासस्थान आहे, आदित्य ठाकरे जिथे वास्तव्य करतात त्यांचं जे निवासस्थान आहे त्याला मातोश्री म्हणून ओळखत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे वर्षानुवर्ष मातोश्री हा बांद्र्यात पूर्वचा बंगला कलानगरमधला हा राजकारणात फेमस झाला. आणि शिवसेना किंवा शिवसेनेचं राजकारण या सगळ्यासाठी मातोश्री हा शब्द इतका वापरला गेला की मातोश्री म्हणजे जन्मदाती आई हे मराठी जनता साफ विसरून गेली.
तुम्हाला आठवतं का मित्रांनो? तो सोनू सूद नावाचा एक अभिनेता आहे आणि तो मुंबईत लॉकडाऊनच्या काळामध्ये जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आपापल्या गावी जायला मदत करत होता. तर तो परस्पर ही मदत कशी करतो? त्याला मातोश्रीचा आशीर्वाद आहे का? त्याला मातोश्रीचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीचा पत्ता ठाऊक नाही का? असे प्रश्न संजय राऊत विचारत होते, आठवतं? आणि शेवटी मग अस्लम शेख नावाचे महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत, मुंबईचे पालकमंत्री, ते सोनू सूदला घेऊन मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांना भेटले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी वहिनी या सगळ्यांचा सोनू सूदने आशीर्वाद घेतला. तेव्हा संजय राऊत काय म्हणाले होते? हा सोनू सूदला मातोश्रीचा पत्ता सापडला. तर मातोश्री हा शब्द हा आई या अर्थाने वापरायचा आपण सगळे विसरूनच गेलो होतो. आणि कदाचित यशवंत जाधव यांच्या घरावर धाडी पडल्या नसत्या इन्कम टॅक्सच्या, तर अजूनही दीर्घकाळ मातोश्री याचा अर्थ जन्मदाती आई हे आपल्याला कळलंच नसतं. आपण राजकारणात वावरणाऱ्या एका बलाढ्य पक्षाचं राजकारण जिथून हलतं असं एक सत्ता केंद्र म्हणजे मातोश्री असंच समजून बसलो असतो. आणि कदाचित 1-2 पिढ्यांनंतर मातोश्री म्हणजे आई असं कोणी सांगितलं तर समोरच्याने थोबाडीत मारायची पाळी आली असते. इतका मातोश्री हा शब्द शिवसेनेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेला आहे. पण सुदैव आपलं की कधीतरी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी यशवंत जाधव यांना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बसवलं. त्यांना महापालिकेच्या अब्जावधी रुपयांची कंत्राटं देण्याचे अधिकार बहाल केले. आणि ते जर बहाल केले नसते तर इन्कम टॅक्सला यशवंत जाधव यांच्या घरावर, कार्यालयावर, संबंधितांवर धाडी टाकण्याची वेळ आली नसती. आणि मराठी भाषेचं किती मोठं नुकसान झालं असतं याची नुसती कल्पना करा मित्रांनो. तर यशवंत जाधव यांची ती डायरी आयकर विभागाला सापडली. हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मिळालेला किती मोठा फायदा आहे याकडे बघितलं पाहिजे. पण मराठी माध्यमामध्ये एकूणच आनंद आहे. त्यामुळे मातोश्रीनं ते घड्याळ कोणाला दिलं, मातोश्रीमध्ये कोणाला दिलं, अशी चर्चा चालू आहे. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी यशवंत जाधव समोर आले आणि त्यांनी सांगितलं की आपली आई मातोश्री याचा अर्थ आपली आई, आणि तिच्या जन्मदिवसानिमित्त किंवा कसल्या तरी सन्मानानिमित्त आपण हे 50 कोटी रुपये दिलेले आहेत असं एक बातमी सांगते. दुसरी बातमी असं सांगते की आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त, जन्मदिवसानिमित्त आपण 50 लाखाची घड्याळं गरिबांमध्ये वाटली, किंवा गोरगरिबांना आईच्या कुठल्या तरी आठवणीनिमित्त 2 कोटी रुपयाचं वितरण केलं, मदत दिली, असंही तुमचे यशवंत जाधव यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे आपल्याला मातोश्री याचा अर्थ आई असते, जन्मदाती असते. यशवंत जाधव हे आपल्या जन्मदात्या आईला आई म्हणत नाहीत तर मातोश्री म्हणतात, हे आपल्या लक्षात आलं. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आपली जन्मदाती आई ही मातोश्री असते असं कळलं. असो, आता हा मातोश्री शब्द कुठल्या अर्थाने घ्यायचा हे प्रत्येक भाषेनुसार बदलतं. एक राजकीय मराठी भाषा आहे जी राजकारणात किंवा वर्तमानपत्राच्या किंवा माध्यमांच्या बातम्यांमध्ये वापरली जाते, ती राजकीय मराठी आहे. दुसरी अभिजात मराठी आहे. त्या अभिजात मराठीमध्ये आईला नेमकं मातोश्री म्हणतात, माता म्हणतात की आणखीन काय म्हणतात, जन्मदाती म्हणतात, काय म्हणतात आपल्याला माहीत नाही. कारण आपण अभिजात, अभिरूप, अभिजन वगैरे नाही आहोत. आपण सामान्य लोक आहोत. आपण अभिमध्ये येतच नाही. त्यामुळे आपल्याला अभिजात मराठी माहिती असायचा संबंधच येत नाही. त्यामुळे मातोश्री या शब्दाचा अभिजात मराठीमध्ये काय अर्थ होतो हे आपल्याला ठाऊक नाही आहे. पण दुसरीकडे राजकीय मराठी भाषेमध्ये मातोश्री याचा अर्थ शिवसेनेचं सत्ता केंद्र असा असतो.
आणि यशवंत जाधव ज्या अर्थी राजकारणात आहेत, त्यांची पत्नी पण शिवसेनेची आमदार म्हणून निवडून आलेली आहे. ते स्वतः नगरसेवक आहेत, वारंवार नगरसेवक होते आणि ज्येष्ठता क्रमानुसार त्यांना मुंबईच्या स्थायी समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं आणि अब्जावधी रुपयांची कंत्राट देण्याचं काम सोपवण्यात आलं. आता त्यातून त्यांनी आपल्या मातोश्रीची थोडी सेवा केली तर बिघडलं कुठे? पण प्रॉब्लेम असा आहे की त्या डायरीमध्ये मातोश्री हा शब्द लिहिल्यानंतर अलीकडे अभिजात, राजकीय किंवा ठाकरी मराठी भाषा असं लिहिलेलं नाही. त्यामुळे मातोश्री हा शब्द हा ठाकरी भाषेतून समजून घ्यायचा, मराठी राजकीय भाषेतून समजून घ्यायचा की अभिजात मराठी भाषेतून समजून घ्यायचा, ही समस्या आहे. आणि बिचाऱ्या आयकर खात्याची तीच समस्या झाली. कारण ते वेगवेगळे शब्दकोश काढून बसलेत आणि त्याच्यात किंवा गुगलवर, आजकाल तर कोणी एवढी पुस्तकं वगैरे काढत नाही, जो तो गुगलवर जातो आणि गुगलवर गेल्यानंतर मातोश्री म्हटलं की नेमकं उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असा खुलासा येतो आणि त्यामुळे हा सगळा गदारोळ झालेला आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मातोश्री याचा अर्थ फक्त उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान नसतं, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं निवासस्थान असंच नाही. मातोश्री याचा अर्थ जन्मदाती आई असते आणि ती यशवंत जाधव यांची असते. अर्थात तुम्ही आम्ही आपल्या आईला आई म्हणतो, फार पडतं हल्लीची पोरं मम्मी म्हणतात, पण मातोश्री असा आपल्या आईचा उल्लेख सहसा कोणी करत नाही. काही लोक उपरोधाने करत असतील, पण अन्यथा आपल्या आईला मातोश्री म्हणणारे मराठी जन आजकाल अगदी विरळ आहेत. मम्मी म्हणणारे तुम्हाला शेकडोच्या, हजारोच्या संख्येने मिळतील, लाखोच्या संख्येने मिळतील. पण आपल्या जन्मदात्या आईला मातोश्री असं संबोधन वापरणारा यशवंत जाधव हा अत्यंत विरळा माणूस आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळवायचा असेल तर केंद्र सरकारकडे त्याची जी काय भाषाविषयक खाती असतील, मंत्रालय असतील, त्याकडे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे. तरच मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात मराठीचा दर्जा मिळू शकेल. असो मित्रांनो, आता आपण जरा राजकारणाकडे येऊ. कारण यशवंत जाधव राजकारणात आहेत. आयकर खात्याने धाड घातली ती एका राजकीय नेत्यावर घातलेली आहे आणि हा सगळा विषय हा राजकीय आहे. कारण शिवसेनेला सतावण्यासाठीच इन्कम टॅक्सच्या धाडी घातल्या जातात. मुंबईच्या 92-93च्या दंगलीत ज्यांनी मुंबई वाचवली त्यांनाच सतावण्याचा उद्योग केंद्रातल्या मोदी सरकारकडून, भाजप सरकारकडून चालवला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आपण सध्यापुरता हा मातोश्री शब्द हा राजकीय हेतूनेच वापरला आहे, डायरीत लिहिला आहे असं समजू. आता प्रश्न असा आहे की हे 50 लाख रुपये घड्याळावर खर्च करणं किंवा 2 कोटी रुपये गिफ्ट म्हणून, बक्षीस म्हणून देणं, हे द्यायला अजिबात हरकत नाही. अनेक लोक देतात. मध्यंतरी तुम्ही आठवत असेल ते प्रेमजी म्हणून आहेत मोठे उद्योगपती. त्याने आपल्या संपत्तीचा शेकडो कोटींचा हिस्सा उचलून जनहितासाठी ट्रस्टला कुठच्या तरी देऊन टाकला, आठवतं तुम्हाला? किंवा बिल गेट्स आहेत, वेगवेगळे लोक आहेत, ते अशी देणगी देत असतात. तेव्हा 2 कोटी रुपये यशवंत जाधवनी मातोश्रीला गिफ्ट म्हणून दिले तर त्याच्यासाठी अगदी आदळआपट करण्याचं काही कारण नाही. इन्कम टॅक्सलाही त्याविषयी तक्रार नाही. 2 कोटी काय 20 कोटी, 200 कोटी द्या. इन्कम टॅक्स त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. इन्कम टॅक्सचा आक्षेप जो आहे तो इन्कम संबंधी आहे. हे तुम्ही कोणाला किती दान आणि भेट आणि बक्षीस देता याविषयी इन्कम टॅक्सला कुठलाही आक्षेप घेता येत नाही. तुम्ही कुठून पैसे मिळवता, तुम्ही पैसे कुठून मिळवता याच्याशी मतलब आहे, कोणाला देता याच्याशी मतलब नाही. आणि ज्या अर्थी कोणाला तरी देताय त्या अर्थी तुम्ही कुठून तरी मिळवताय. आणि त्यामुळे इन्कम टॅक्सचं म्हणणं एवढंच असतं
की तुम्ही इतके पैसे जर कोणाला तरी दान म्हणून देताय तर ते मिळवले कुठून हे सांगा, आणि मिळवले कुठून हे सांगितलं तर मग त्यावर इन्कम टॅक्स का भरला नाही हे सांगायला लागेल. 2 कोटी रुपये दान करायला अजिबात हरकत नाही, पण ते 2 कोटी रुपये मिळवल्यानंतर त्याच्यावर कायदेशीररित्या सरकारला इन्कम टॅक्स द्यावा लागतो, आयकर द्यावा लागतो. तो तुम्ही भरला होता की नाही हे विचारण्याचा संपूर्ण अधिकार आयकर खात्याला आहे. आणि म्हणूनच आयकर खात्याने या ज्या धाडी घातल्या, कारण त्यांना कुठून तरी कुजबूज ऐकायला मिळाली असणार की यशवंत जाधव नावाचा शिवसेनेचा एक मोठा प्रतिष्ठित नेता आहे जो अब्जावधी रुपयाची कंत्राट वाटत असतो ठेकेदारांना, आणि त्यातून त्याची करोडोची कमाई होते, आणि या करोडोच्या कमाईतून हा मुक्त हस्ते, उदार हस्ते, सरळ हस्ते करोडो रुपयाचा दानधर्म करत असतो. तेव्हा मग आयकर खात्याची वक्रदृष्टी वळणारच. ती दानधर्म केल्याच्या विरुद्ध नाही आहे, तर हा दानधर्म करण्यासाठी जे उत्पन्न आलं ते कुठून मिळवलं आणि त्याच्यावर टॅक्स भरलाय की नाही. आयकर खात्याचा मुद्दा तेवढाच असतो की तुम्ही कितीही करोडो रुपये मिळवा त्याच्यावर इन्कम टॅक्स भरला पाहिजे, आणि तो भरला नाही तर त्याला इन्कम टॅक्स कायद्यानुसार गुन्हा मानलं जातं. आणि म्हणूनच इथे गुन्हा घडल्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी काहीतरी गुन्हा घडल्याची शक्यता आहे. महापालिकेत जो उद्योग यशवंत जाधव करतात त्यामध्ये काहीतरी गफलत झाल्याची शक्यता आहे. म्हणूनच त्याची झाडाझडती घेण्यासाठी इन्कम टॅक्सचं पथक हे त्यांच्या घरी पोचलं होतं, आणि तिथेही डायरी सापडली. आणि त्या डायरीमध्ये कुठून पैसे आले याचा उल्लेख नाही, पण त्याचा विनियोग कसा केला त्याचा उल्लेख आहे. की 50 लाखाचं घड्याळ, 2 कोटी रुपये बक्षीस कोणाला दानधर्म, त्याखेरीज 31 फ्लॅट, एकाच इमारतीमध्ये 31 सदनिका यशवंत जाधव यांनी 18 ते 21 2018 ते 2021 या कालखंडात खरेदी केल्या असा उल्लेख आहे. तो त्यांनी खरेदी करू नयेत असा इन्कम टॅक्सचा दावा नाही अर्थातच. तो खरेदी करण्यासाठी ही इतकी मोठी रक्कम तुमच्याकडे कुठून आली आणि जिथून आली तर त्या रकमेवर तुम्ही आयकर भरला आहे की नाही याचा खुलासा इन्कम टॅक्सने मागितलेला आहे. आणि तो खुलासा मिळत नाही म्हणूनच या धाडी पडलेल्या आहेत. तुम्ही जे उत्पन्न मिळवता त्या उत्पन्नापेक्षा तुमच्याकडून होणारा खर्च अधिक असेल तर मग इन्कम टॅक्सचे कान टवकारले जातात. सरळ साधी आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया असं एक हिंदीमध्ये म्हटलं जातं. इथे तर आमदनी अठ्ठनी आणि खर्चा 100 रुपया म्हणजे 8 आण्याची कमाई आणि 100 रुपयाचा खर्च यशवंत जाधव कसे करू शकतात हा इन्कम टॅक्सला भारत सरकारच्या अर्थ खात्याला पडलेला सतावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरावर धाडी पडणं आणि 20 वर्ष मागच्या मुंबईतल्या दंगलीमध्ये हिंदूंचा बचाव करणं याचा काडीमात्र संबंध नाही. काडीमात्र संबंध नाही. आता यशवंत जाधवनी नेमकं कोणाकोणाला वाचवलं होतं याचा खुलासा उद्धव ठाकरे करत नाहीत. ते फक्त एवढंच म्हणतात की तेव्हा शिवसैनिकांनी वाचवलं होतं आणि ते वाचवणारे शिवसैनिक आत्ता कुठे आहेत याचा खुलासा उद्धव ठाकरे करत नाहीत. अनिल परब यांनी गुरासारखा मार खाल्ला असं उद्धव ठाकरे अगत्याने विधानसभेत सांगतात. पण अनिल परब हे दंगलीत हिंदूंना वाचवण्यासाठी घराबाहेर पडले असताना त्यांना गुरासारखं मारणारं सरकार कुठचं होतं. ते सरकार चालवणारे मुख्यमंत्री कोण होते. आज जर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या जातात म्हणून केंद्रातले पंतप्रधान हे सूडबुद्धीने वागतात असं म्हणायचं असेल तर दंगलीत अनिल परब यांना गुरासारखं बडवणारे जे पोलीस होते त्यांचे मुख्यमंत्री शरद पवार होते. तर त्या शरद पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसायचं आणि आजच्या इन्कम टॅक्सवाल्यांकडे बोट दाखवायचं. हे कसं काय बरोबर बुवा. जितका मातोश्री या शब्दाचा अर्थाचा घोळ आहे तितकाच
उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतल्या भाषणाचाही घोळ आहे की ज्यांनी अनिल परबला गुरासारखं मारायचे अधिकार आपल्या पोलिसांना दिले, त्यांच्याशी हात मिळवणी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आणि त्याच अनिल परब यांनी नंतरच्या काळात जे काय उद्योग केले आणि बेकायदा पैशाचा उलटा लेनदेन केली त्याचं तपासणी करायला आल्यावर त्यांना गुरासारखं मारलेलं आठवतं, पण मारणारं आठवत नाही. अनिल परब यांना गुरासारखं मारले सत्य आहे, पण ते गुरासारखं मारलं गेलं तेव्हा प्रताप सरनाईक शिवसेनेत होते का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडे नसतं. म्हणजे परत मातोश्री सारखा घोळ. दंगल असो, मातोश्री असो, गुरासारखं मारणं असो, गुरासारखं मारणारा असो, या सगळ्या शब्दांचे अर्थ हे शिवसेनेकडून मराठी भाषा वापरली जाते किंवा ठाकरी मराठी बोलली जाते तेव्हा किती गल्लत होऊन जाते बघा, किती गल्लत होऊन जाते. आणि म्हणून भारत सरकार मराठीला अभिजात दर्जा भाषेचा द्यायला तयार नाही. कारण ज्या भाषेसाठी जे लोक अभिजात दर्जा म्हणून आग्रह धरून बसलेले आहेत त्यांनाच आपण जे शब्द वापरतो त्याचे नेमके अर्थ माहिती नाहीत, सांगता येत नाही. उद्धव ठाकरे म्हणतात मातोश्री हे माझं निवासस्थान आहे आणि यशवंत जाधव सांगतात मातोश्री म्हणजे माझी आई, मला जन्म देणारी आई. उद्धव ठाकरे सांगतात अनिल परबांना गुरासारखं मारलं, पण गुरासारखं मारणाऱ्याबरोबर ते हात मिळवणी करतात आणि आरोप करतात मोदी सरकारवर, जे तेव्हा सत्तेत नव्हते, महाराष्ट्रात नव्हते, कुठेच नव्हते. तेव्हा मराठी भाषेची ही जी काय गल्लत शिवसेना, उद्धव ठाकरे आणि ठाकरी भाषेने करून ठेवलेली आहे तो सगळ्यात मोठा मराठीला अभिजात दर्जा मिळण्यातला अडथळा आहे. आता त्यातून कसं बाहेर पडायचं कळेल आपल्याला. अर्थात यशवंत जाधव यांच्याविषयी आणि त्यांची डायरी याविषयी जे चौकशी करतायत त्यांना भाषेशी काही कर्तव्य नाही. त्यांना त्यातून आलेलं इन्कम, कुठून आलेलं इन्कम, त्यावर टॅक्स भरला की नाही एवढ्याशी मतलब आहे. त्यामुळे ही जी सारवासार मातोश्री म्हणजे आई अशी अभिजात मराठी भाषा यशवंत जाधव समजवायला निघालेले आहेत, ती भाषा आयकर खात्याला कळणार नाही, ते कठोर कारवाई करणार. मग उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाषण करून दंगलीची बाजू सांगो किंवा शिवाजी पार्कच्या सभेत सांगो, त्यांनी जनमानसावर आणि शासनाच्या, केंद्र शासनाच्या इन्कम टॅक्सच्या कारवाईमध्ये कुठलाही फरक पडण्याची शक्यता नाही आहे. पण चालू द्या, रात्र थोडी आणि सोंग फार अशी अवस्था एकूण महाविकास आघाडीवर आली आहे. बघू नजीकच्या काळात काय होतं. आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.